महाराष्ट्रातील प्रांत हे खाद्य संस्कृतीमध्ये विविधतेने नटलेले आहे। त्यामुळे प्रत्येक प्रांतात सणावारांना वेगवेगळे खाद्यपदार्थ केले जातात। आजची रेसिपी ही कोकण प्रांतात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी केली जाते, त्यामुळे ती विशेष आहे। आजची रेसिपी त्यामध्ये कुशल असलेल्या काकूच आपल्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे त्या काही ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज माझ्यासोबत एक काकू आहेत, आमच्या शेजारी राहणार आहेत। ते आपल्याला एक रेसिपी शेअर करणार आहेत। सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया। अनिता चाळके, गावामध्ये रत्नागिरी चिपळूण। ही रेसिपी कोकणातली उकड शेंग वळ्या नारळाची बनवून दाखवणार आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करायचं आहे। इथे मी सारणासाठी ओलं खोबरं असं किसून घेतलेलं आहे। तुम्हाला सारण किती तयार करायचं आहे त्यानुसार तुम्ही ओलं खोबरं घ्यायचं आहे। इथे किसल्यानंतरही ओलं खोबरं एवढं बारीक झालेलं नव्हतं, म्हणून मी ते हँड मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेतलं आहे। तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये ते फिरवून घेऊ शकता। इथे माझ्याकडे नारळ खोवायलाही काही नव्हतं, म्हणून मग मी ते असं हँड मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे। नारळ खोवलं तर अजून छान लागतं। इथे त्यानंतर मी ओलं खोबऱ्याचं ते तर बारीक किस केला। त्यानंतर इथे थोडंसं गूळ असं कापून घेतलेलं आहे। ड्रायफ्रूटचे असे काप करून घेतलेले आहे आणि वेलची पूड करून ठेवलेली आहे। यात तुमच्याकडे अजून जायफळ पूड असेल तर तेही तुम्ही सारणासाठी वापरू शकता। इथे कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे। जाडबुडाचीच मी कढई घेतलेली आहे, जेणेकरून सारण आपलं खाली लागणार नाही। अशा प्रकारे तुम्ही कोणतंही जाडबुडाचं असं पॅन घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला सारण करायचं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे, जेणेकरून सारण खाली लागणार नाही। आता इथे मी जे ओलं खोबरं बारीक केलेलं होतं ते व्यवस्थित आता त्या तुपामध्ये भाजून घेणार आहे। एकदम म्हणजे जास्त फ्लेमवर आपल्याला हे करायचंच नाही का, जेणेकरून सारण लागतं ते बऱ्याचदा, त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। एकदम लालसरही करायचं नाही, थोडंसं अगदी 5-7 मिनटं भाजलं की नंतर मग आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे, जो आपण बारीक करून घेतलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही, त्याला थोडंसं असं चिकटपणा आला खोबऱ्याला की मग त्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार आपल्याला किती गूळ पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही गूळ टाकायचा आहे। यामध्ये मी थोड्या प्रमाणात म्हणजे गोड हवं होतं म्हणून तशा पद्धतीने गूळ टाकलेला आहे। आणि यामध्ये मी थोडीशी नंतर मग साखरसुद्धा टाकलेली आहे। गूळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे। उष्णतेमुळे यामध्ये लगेच गूळ विरघळतो। आता यामध्ये थोडीशी साखरही मी यामध्ये मिक्स केलेली आहे आणि सगळं एकदा परत नंतर 5-1 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये साखर थोडीशी टाकली तर छान होतं सारण आपलं, कारण फक्त गुळाचं जर केलं तर जेव्हा आपण हे सारण त्यामध्ये उकड शेंग करताना भरतो त्यावेळेस मग ते खूप चिकट होतं सारण। जर साखर टाकली तर एकसंध होतं, त्यामुळे थोडीशी साखर तुम्ही नक्की टाका यामध्ये। हे ड्रायफ्रूटचे असे मी काप करून घेतले होते ते मी यामध्ये मिक्स करणार आहे। यामध्ये जर तुमच्याकडे जायफळ पूड असेल तर तीही तुम्ही नक्की टाका, त्यामुळे छान वास येतो। इथे मी वेलची पूड होती माझ्याकडे, तर वेलची पूड टाकलेली आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। एक 7-8 मिनटं आपल्याला हे नंतर मिक्स केलं की मी आपलं सारण रेडी होतं। सारण छान झालं की मग नंतर उकड शेंग करताना ते छान लागते उकड शेंग आपली। काही ठिकाणी याच उकड शेंगला पातोळ्या असेही म्हणतात, पण हा एक विशेष पदार्थ आहे त्यांच्याकडे की ते गणपतीच्या वेळेस हा नैवेद्य म्हणून करतात। इथे मी थोड्याशा चारोळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत। आपल्याकडे जे घरात पदार्थ अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता। थोडेसे मनुके पण मी टाकलेले आहे। हेच आपण असं सारण मोदक करण्यासाठी जेव्हा करतो, मोदक करण्यासाठी तशाच पद्धतीने मी इथे सारण तयार करून घेतलेलं आहे। नंतर काकू आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे सगळं केलेलं आहे। इथे सारण मी असं करून ठेवलेलं होतं। आता त्यांच्या सांगण्यानुसार मी 2 ग्लास पाणी असं कढईमध्ये उकळायला ठेवलेलं आहे।
आणि ह्याच ग्लासने 2 ग्लास तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे. आता काकूंनी त्या पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे, कारण ते गरजेनुसार त्या नंतर जेव्हा तांदळाची उकड काढायची आहे तेव्हा त्या वापरणार आहे. त्यामुळे त्यांनी थोडंसं पाणी 2 ग्लास जेव्हा उकळलेलं होतं त्यातलं थोडंसं पाणी त्यांनी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे त्या. इथे तुम्ही बघू शकता तांदूळचं पीठ मी असं 2 ग्लास काढून ठेवलेलं होतं आणि त्यांनी 1 कप असं दूध त्यामध्ये टाकलं की जेणेकरून ते पीठ असं मऊसर उकड घेताना छान हे होईल. त्यानंतर थोडंसं तूप टाकलं आहे त्यामध्ये. आता ते जेव्हा त्याला थोडंसं उकळी येते त्यानंतर त्यांनी ते पीठ हळूहळू असं टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. पटापट ते मिक्स करायचं असतं म्हणजे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही त्या तांदळाच्या पिठाच्या. इथे तांदळाचं उकड घेतानाच थोडीशी मेहनत आहे. पटापट जर ते व्यवस्थित हलवलं तर आपली उकड छान होते तांदळाची आणि मग जे आपण नंतर उकड शेंग करणार आहोत त्याही छान येतात. त्यामुळे त्यांनी अतिशय छान ते सगळं व्यवस्थित त्या तांदळाची उकड घेतलेली आहे. बऱ्याच वेळेस व्यवस्थित एकसारखं हलवलेलं आहे आणि मग 5-1 मिनटं त्यांनी त्या वाफ दिलेली आहे त्याला. इथे त्या सांगताय की जसं पीठ असं थोडंसं म्हणजे गोळीसारखं लागतं तेव्हा की ते मग आपली उकड जशी होते. इथे बराच वेळ सगळं पीठ एकसंध केल्यानंतर अशा प्रकारे तांदळाची उकड आपली झालेली आहे. गॅस बंद करून मग त्यांनी दाखवलं आहे की पीठ जेव्हा उकड होते तेव्हा अशा प्रकारे त्याची गोळी आपण बघू शकतो किंवा आपलं पीठ रेडी झालं आहे उकड शेंग करण्यासाठी. त्यानंतर पीठ गरम होतं मग ते व्यवस्थित मळून घेण्यासाठी त्यांनी एक जाड प्लॅस्टिकची पिशवी हातात घेतली आणि त्याने त्या पीठ व्यवस्थित एकसारखं मळत आहे. तुम्ही हवं तर हे जेव्हा एखादा तांब्या वगैरे असतो तर त्याच्या बुडाने सुद्धा हे पीठ असं व्यवस्थित एकसारखं आधी स्मॅश करून घेऊ शकता. पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर त्यांनी याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत. कोकणी पद्धतीच्या उकड शेंगा गणपतीसाठी आम्ही नैवेद्य करतो. अच्छा. गोडे सण असतात नाही का आपले, इथे आपण बघ पुरणपोळ्या तुम्ही लोक करता ना तशी पण आमच्याकडे करतात. अच्छा. सत्यनारायणला पण करतात. अच्छा. आमट्यानेच ते रोल करायचे, खाली गोट फक्त लावायचे पाठी. पाण्याचा हात घेताय ना तुम्ही? तेव्हाच हे होते ना सरतात पीठ. अच्छा. ही गोट पाठी अशी आणि हा अंगठा आहेत ना आपले दोन्ही त्याने हे पातळ करायचं पीठ. यात तुम्ही पाहिलंच असेल किती सुबकपणे त्यांनी त्या तांदळाच्या गोळीची व्यवस्थित अशी वाटी करून त्यामध्ये सारण भरलेलं आहे. आता इथे तुम्ही पुढे बघू शकता त्या किती छान त्याला अशी डिझाईन करतात. त्या आधी व्यवस्थित त्याची पूड दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे जेणेकरून ते सारण बाहेर येणार नाही आणि ही डिझाईन त्यापुढे करणार आहे तेही तुम्ही बघा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. त्या डिझाईनला त्या मुरड घालणं असं म्हणत होत्या. इथे आता एक दुसरी त्यांनी करून दाखवली आहे. त्यामध्ये त्यांनी सारण घातल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही बोटांच्या साह्याने मुरड घातलेली आहे. त्याने डिझाईन तयार होते. अंगठा आणि जे तर्जनीचं बोट आहे ते व्यवस्थित असं हे करून त्यांनी ती डिझाईन तयार केलेली आहे. ही अशी डिझाईन वगैरे केली ना तर छान दिसतं आणि सारणही आपलं व्यवस्थित पॅक होतं, बाहेर येत नाही. इथे तुम्ही पुन्हा बघू शकता अशा प्रकारे खूप सुबक आणि छान अशी मुरड घालून त्यांनी उकड शेंग तयार केलेल्या आहेत. ह्या अशा उकड शेंग आपल्या रेडी आहेत. यामध्ये खरं या हळदीच्या पानावर वाफवतात
पण सध्या सीझनसुद्धा नाही आणि माझं शूट जरा लवकर होतं आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितले की चाळणीवर तू कपडा असं हे कर आणि त्यावर त्या उकड शेंगा मी अशा वाफायला ठेवलेल्या आहेत. आधी पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ दिलेली आहे त्या येण्यासाठी आणि मग नंतर ती ही चाळणी त्यावर ठेवली होती. जवळजवळ 10 ते 12 मिनटं मी हे असं वाफवलं आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या उकड शेंगा वाफवून झालेल्या आहेत आणि मग मी ती चाळणी थोडीशी गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवली. हळदीच्या पानांवर हे खास करून या केल्या जातात उकड शेंगा, त्यामुळे त्याचा वासही छान येतो हळदीच्या पानांचा, म्हणून ते हळदीच्या पानांवर केल्या जातात. तिकडे त्या प्रांतामध्ये ही म्हणजे याला हळदीच्या पानांवरच्या पातोळ्या असेही म्हणतात, अतिशय प्रसिद्ध आहे त्या. इथे त्यानंतर त्यांनी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे त्या आणि चवीलाही अतिशय छान होतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. इथे अन्वीने तर ट्राय केली आहे. त्याचं सारणसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान भरलेलं आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.